हॅलो नमस्कार. तर आज आता चौथा गुरुवार आणि चौथा गुरुवार म्हटलं की खूप गडबड असते, कारण त्या दिवशी उद्यापन असतं. मग सकाळी मी लवकर उठले. खरं मी 4 वाजता उठायचं ठरवलं होतं, कारण लेट उठलं ना की मग मी काहीच करायला देत नाही. मग 4 वाजता तर नाही, मग 5:30 वाजता उठले. छान असे रेडी झाले. नंतर छान पूजा करून घेतली, पुस्तक वाचलं आणि आरती करायला बसणार तेवढ्यात मिहीर उठला. मग त्याला झोपवलं आणि परत मी आरती करून घेतली आणि अशी छान अशी माझी पूजा झाली होती. मग दुपार माझी अशी तशी गेली आणि मग दुपारी लवकरच मी स्वयंपाक करायला घेतलं. स्वयंपाक म्हणजे डाळ भात कुर्मा भाजी आणि मस्त छान अशा पुरणपोळ्या केल्या होत्या. मला पुरणपोळ्या अजिबात यायच्या नाही, सांगितलं होतं मागे, पण आता एवढं छान होतं सांगू की मला खाण्यापेक्षा बनवायला खूप छान वाटतात. आणि मग संध्याकाळी हळदी कुंकूचा कार्यक्रम असल्यामुळे मी छान अशी रेडी झाले होते. मिहीरची झोप पण पूर्ण झाली होती. मग तो नेहमीप्रमाणे पूजा करायला बसला. तिथलं ॲपल घेतलं आणि सगळ्यांना वाटलं. ती केळी पण होती, ती पण त्याने वाटून टाकली. आणि तिथे सारखं तो फुलं काढायचा, फुलं घालायचा. शेवटी त्याला किती बाजूला केलं तरी तो काय ऐकत नाही. नंतर पूजा झाल्यानंतर त्याने पण अशी छान अशी आरती करून घेतली. नंतर आमचं थोडंसं फोटो सेशन झालं आणि ही बघा मी अशी छान रेडी झाले होते. संध्याकाळी नैवेद्य दाखवला. मीने नैवेद्य दाखवल्यावर त्याने तिथली पुरणपोळी घेतली आणि उचलून पळाला. नंतर त्याचे पप्पा आले. पप्पांनी पण छान पूजा केली. नंतर फोटो काढले. संध्याकाळी बायका येणार होत्या, बायका पण येऊन गेल्या आणि नंतर आम्ही पण तिकडे गेलो आणि हळदी कुंकूचा छान असा कार्यक्रम पार पडला. आणि सगळीजणं घरी आली ना की खूप छान प्रसन्न वाटत होतं. आणि आम्ही आधी राहायचो तिकडच्या बायका पण आल्या होत्या, त्यांच्याशी थोडा वेळ गप्पा मारलो आणि अशी झाला माझा मार्गशीर्ष महिन्याचा शेवटचा गुरुवार. ठीक आहे, बाय. प्लीज सबस्क्राईब माय चॅनल.